नमस्कार मुलांनो, मी नीता आहे. मुलांनो, आज आपण त्रिकोण कसे काढायचे आणि बांधायचे ते शिकू. त्रिकोण आपल्या भोवती असतात, जसे घराचे छप्पर किंवा रस्त्यांच्या खुणा. बांधकाम व्यावसायिक मजबूत रचना डिझाईन करण्यासाठी त्रिकोणाचा वापर करतात आणि आपण वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी कागदावर देखील ते तयार करू शकतो. या धड्यात जेव्हा आपल्याला दोन बाजू आणि त्यांच्यामधील कोन किंवा दोन कोन आणि एक बाजू माहीत असते, तेव्हा आपण त्रिकोण कसे बनवायचे ते शिकू. चला सुरुवात करूया आणि वास्तविक जीवनात त्रिकोण कसे उपयुक्त आहेत ते पाहूया. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. दोन बाजू आणि एक कोन वापरून त्रिकोण कसे काढायचे ते शिका. दोन कोन आणि एक बाजू असलेले त्रिकोण कसे काढायचे ते समजून घ्या. या धड्यातील कीवर्ड आहेत: त्रिकोण रचना, SAS निकष, ASA निकष, रेखाखंड, कोन मापन, काटकोन त्रिकोण, कोन दुभाजक. मुलांनी, आपण शिकूया, जर दोन बाजू आणि एक कोन समाविष्ट केला असेल तर त्रिकोणाची रचना SAS निकष. उदाहरण 1. LMN त्रिकोण तयार करा ज्याचे आकार LMN आहे आणि ज्याचे मूल्य LMN आहे. उपाय. पायरी 1. दिलेल्या माहितीनुसार त्रिकोणाचे कच्चे रेखाचित्र काढा. पायरी 2. रुलर वापरून LM = 8 सेमी रेषाखंड काढा. पायरी 3. L वर कोन आणि रुलर वापरून LM वापरून येलो काढा. केंद्र L ठेवून कंपास वापरून रुलर मध्ये 5 सेमी मोजा आणि 5 सेमी त्रिज्याचा कंस काढा. तो N वर LO काप. पायरी 5. रुलर वापरून आता NM ला जोडा. आता आपल्याला कळते की LMN हा आवश्यक त्रिकोण आहे.
उदाहरण 2, ट्रायंगल PQR तयार करा. QR इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर, PQ इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आणि Q इज इक्वल टू 600. उकल. पायरी 1. दिलेल्या माहितीनुसार त्रिकोणाचे कच्चे रेखाचित्र काढा. पायरी 2. रूलर वापरून QR इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर असा रेषाखंड काढा. पायरी 3. Q वर संरक्षक आणि रूलर वापरून QX काढा आणि QR वापरून 600 बनवा. पायरी 4. कंपास वापरून रूलरमध्ये 5 सेमी मोजा आणि 5 सेमी त्रिज्याचा कंस काढा. ते P वर QX कापते. पायरी 5. रूलर वापरून PR जोडा. आता आपल्याला मिळते ट्रायंगल PQR हा आवश्यक त्रिकोण आहे. आता आपण शिकूया, जर 2 कोन आणि एक बाजू दिली असेल तर त्रिकोणाची रचना. ASA निकष. उदाहरण 1. जर BC इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, अँगल B इज इक्वल टू 60 डिग्री आणि अँगल C इज इक्वल टू 70 डिग्री असेल तर ABC त्रिकोण काढा. उपाय. पायरी 1. दिलेल्या माहितीनुसार त्रिकोणाचे कच्चे रेखाचित्र काढा. पायरी 2. रूलर वापरून BC इज इक्वल टू 8 सेंटीमीटर असा रेषाखंड काढा. पायरी 3. B ला केंद्र म्हणून घ्या आणि संरक्षक वापरून BC सह 60 डिग्रीचा कोन करा आणि शासक वापरून BP ला जोडा. पायरी 4. आता C ला केंद्र म्हणून घ्या आणि संरक्षक वापरून 70 डिग्रीचा कोन काढा आणि शासक वापरून CQ ला जोडा.
BP आणि QC ज्या बिंदूला छेदतात तो बिंदू ABC त्रिकोणाचा आवश्यक शिरोबिंदू आहे. शिरोबिंदू A आहे. आता आपल्याला समजले की ABC हा आवश्यक त्रिकोण आहे. उदाहरण 2. अँगल X = 300, अँगल Y = 1000 आणि XY = 5.8 सेंटीमीटर वापरून ट्रायंगल XYZ तयार करा. उपाय. पायरी 1. दिलेल्या माहितीनुसार त्रिकोणाचे कच्चे रेखाचित्र काढा. पायरी 2. रोलर वापरून XY = 5.8 सेंटीमीटर रेषाखंड काढा. पायरी 3. X वर संरक्षक आणि शासक वापरून AB सह 300 चा कोन करणारा किरण XP काढा. पायरी 4. Y वर संरक्षक आणि शासक वापरून XY सह 1000 चा कोन करणारा किरण YQ काढा. पायरी 5. XP किरण काढल्यावर दोन्ही किरणांचा छेदनबिंदू Z आहे. आता आपल्याला समजले की XYZ हा आवश्यक त्रिकोण आहे.